नमस्कार. आज आपण विष्णू षोडश नाम स्तोत्रातील 8व्या ओळीचं विवेचन आपण आज बघणार आहोत. गमने वामनं चैव सर्व कार्येषु माधवम. गमने म्हणजे नुसतं जाताना नव्हे, तर प्रत्येक पाऊल जेव्हा ध्येयाने निश्चयपूर्वक टाकायचं असेल तर त्यावेळेला वामनाचं स्मरण करायला सांगितलेलं आहे. ससा कासव गोष्ट तुम्हाला माहिती आहे. कासव हळूहळू चालत होतं, पण ते पावलं तो निर्धाराने टाकत होता आणि त्यामुळे तो जिंकला. निग्रहाने जर आपण पावलं टाकत गेली तर आपल्याला यश मिळतं. प्रत्येक पाऊल सन्मार्गाने निश्चयपूर्वक टाकायचं असेल तर प्रत्येक वेळेला वामनाचं स्मरण करायला सांगितलेलं आहे. म्हणून म्हटले गमने वामनं चैव आणि पुढे सर्व कार्येषु माधवम. म्हणजे आत्तापर्यंत आपण काही गोष्टी बघितल्या, काय काय वेळेला कोणत्या वेळेला कोणत्या विष्णूचं नाव घ्यायचं, कोणत्या वेळेला ते, परंतु इतर सर्व वेळी माधवाचं नाव घ्यायचे. सर्व कार्येषु माधवम. माधव म्हणजे मा म्हणजे रमा आणि धव म्हणजे सौभाग्य. म्हणजे रमेचं सौभाग्य असलेला तो माधव म्हणजेच विष्णू. हे माधव हे विष्णूचं सगळ्यात सौम्य रूप आहे आणि नरसिंह हे सगळ्यात उग्र रूप. न मागे तयाची रमा होय दासी अशा नावाची एक कथा आहे. म्हणजे जेव्हा लक्ष्मीचं स्वयंवर होतं तेव्हा तिच्या इच्छेने सगळेजण देवगण, दानव, देव, राजे सगळे आले होते. परंतु तिने तिच्या मनात होतं की माझी ज्याला इच्छाच नाही त्याच्याशीच मी विवाह करीन. तर सगळे जमलेलं तर ते तिच्या इच्छेने आलेले होते. मग ती शोधत निघाली आणि मग त्या शेषनागावर पहुडलेल्या निरीच्छ अशा विष्णूंच्या गळ्यात तिने मान घातली. त्यामुळे कुठचंही काम जर निरीच्छ वृत्तीने करायचं असेल तर त्यावेळेला माधवाचं स्मरण करायचं आहे. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की सर्व कार्येषु माधवम. त्यामुळे मग कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन हा जो उपदेश आपल्याला केला आहे भगवंतानी, तो आपल्या कृतीत उतरू शकेल. तर आज इथे आपलं हे 16 नावांचं विष्णू षोडश नाम स्तोत्र विवेचन इथे समाप्त होत आहे. त्या शेवटच्या 2 ओळीत फलश्रुती सांगितलेली आहे की षोडश एतानि नामानी प्रातरुत्थाय पठेत सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णू लोके महीयते. म्हणजे हे 16 नावांचं स्तोत्र जो नियमितपणे अत्यंत श्रद्धेने रोज म्हणेल तो सर्व पापातून मुक्त होऊन विष्णू लोकाला जाईल. माझी एवढीच विनंती आहे की हे लहानसं स्तोत्र तुम्ही सर्वांनी नियमितपणे श्रद्धेने म्हणावं आणि विष्णूंकडे प्रार्थना आहे की त्यांनी तुमच्या सर्व संकटांचं निवारण करावं. आज आपण इथेच थांबवत आहोत. विष्णू षोडश नाम स्तोत्र विवेचन इथे पूर्ण होत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.